नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवरती। तुम्ही आज बघत असताल की मनोज जरांगे पाटील नेमका निर्णय कोणता घेणार आहेत। कारण येणारी लोकसभेची आचारसंहिता लागू झाली आणि आता जर बघितलं असेल प्रत्येक पक्षातील व्यक्तींचा प्रचार आणि प्रसार सुरू झालेला आहे। दुसऱ्या बाजूने जो काही समाजाबद्दल निर्णय होणार होता तो निर्णय लोकसभेच्या आचारसंहितेमुळे कुठेतरी थांबवला गेला आहे आणि येत्या काळामध्ये त्याचा निर्णय देणार आहेत। कारण आता बघितलं असेल आपल्या महाराष्ट्रातील माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्यांनी सांगितलं की ज्या काही जवळपास 8 ते 8.5 लाख हरकती आलेल्या आहेत त्या हरकतीवर विचार होणं गरजेचं आहे आणि ते विचार होण्यासाठी कर्मचारी वर्ग लागतो आणि तो कर्मचारी वर्ग जर बघितलं तर आता सध्या निवडणुकीमध्ये व्यस्त असणारे म्हणून त्याच्यासाठी वेळ लागेल। कदाचित त्यांनी सांगितलंय 4 महिन्याचा वेळ लागेल, पण इथं कुठेतरी मनोज जरांगे पाटलांना असं वाटतंय की आता जो काही निर्णय होणार होता तो कदाचित पुढे गेलाय। मग आता सगळ्यांचं लक्ष लागलंय की मनोज जरांगे पाटील नेमका कोणता निर्णय घेणार। मग त्यांच्या निर्णयासाठी त्यांनी एक 24 तारीख ठरवली। 24 तारखेला ते निर्णय घेण्यासाठी एक निर्णय बैठक ठेवणार आहेत। म्हणजे निर्णय घेण्यासाठी निर्णय सभा असेल का बैठक असेल तर 24 तारखेला सगळ्यांना दिसेल, पण ती कुठं आहे त्यांनी असं सांगितलंय न्यूजद्वारे की अंतरवाली सराटीमध्ये ती सभा घेणार आहेत, बैठक घेणार आहेत। मग त्या बैठकीमध्ये सर्वजण जाणार आहेत का, कोण व्यक्ती जाणार आहेत आणि ती निर्णय बैठक कशा प्रकारची असेल। मग आता निर्णय बैठकीमध्ये कोणता निर्णय घेणार हे आपल्याला अजून कळणार नाही, कारण येत्या काळामध्ये बघितलं असेल याच्या अगोदर पूर्णतः 1000, 2000, 1500, 1000 अशा प्रकारची चर्चा चालू होती उमेदवारी फॉर्म भरण्याची। पण येत्या काळामध्ये आता 24 तारखेला नेमका मनोज जरांगे पाटील कोणता निर्णय घेतील, मग त्या ठिकाणी 1000 उमेदवार जातील का नेमका एक उमेदवार जाईल येत्या काळामध्ये कळणार आहे। मग महाराष्ट्रामध्ये 48 उमेदवाराची संख्या आहे, कदाचित 48 मतदारसंघामध्ये जर 48 उमेदवार उभे केले तोही निर्णय होऊ शकतो। ते निर्णय आपण आता सध्या काही सांगू शकत नाही, कारण ते निर्णयाची विचारसरणी त्या ठिकाणी असणाऱ्या जे काही समाजातील व्यक्ती असतील त्या समाजातील सर्व व्यक्ती एकत्रित येऊन निर्णय घेणार आहात। मग मनोज जरांगे पाटील जे काही त्या ठिकाणी बैठकीमध्ये निर्णय घेतील त्या ठिकाणी सर्व व्यक्तींना तो मान्य असेल, कारण इथं बघितलं असेल त्या व्यक्ती त्या ठिकाणी जाणार आहेत, विचार विनिमय करणार आहेत। ते पटलं तर ठीक आहे, कारण ते सुद्धा सगळ्या व्यक्तींना पटलं पाहिजे, जेणेकरून त्या व्यक्तींना असं कुठेतरी वाटलं पाहिजे की हा निर्णय कुठेतरी योग्य आहे। मग निर्णय कोणता असेल तर त्या 24 तारखेच्या सभेमध्ये किंवा बैठकीमध्ये, आता बैठकीचं स्वरूप तुम्ही सभेमध्ये बघितलं असेल होताना दिसते, कारण लोकांची संख्या खूप जास्त वाढत आहे। कारण आतापर्यंत त्यांनी ज्या बैठका घेतल्या त्या बैठकाचं स्वरूप सभेमध्ये बदललं होतं, कारण लोकांची गर्दीच तेवढी होत होती, लोकांची संख्या तेवढी वाढत होती। पण आता येत्या काळामध्ये जी काही लोकसभेची आचारसंहिता लागू झाली, कदाचित अजून बघितलं असेल 15 ते 20 दिवसाने फॉर्म भरण्याची सुद्धा तारीख येईल। मग लोकसभेच्या उमेदवाराचा फॉर्म भरण्याच्या अगोदर हे निर्णय घेण्यासाठी त्यांनी अंतरवाली सराटी या ठिकाणी बैठकीचं स्वरूप सभेमध्ये होईल, कदाचित लोकांची जर संख्या वाढली तर। मग त्या बैठकीमध्ये नेमका निर्णय कोणता होणार ते येत्या 24 तारखेला कळणार आहे। पण आता जे काही व्यक्ती सावध झालेत, ज्या व्यक्तींना आतापर्यंत सांगितलं गेले त्या व्यक्तींचे विचार बदलले नाही पाहिजे, कारण आतापर्यंत जो काही लढा चालू होता, ज्या विचारांचा लढा चालू होता त्या विचारावर काही व्यक्ती ठाम आहेत का नाही आता त्यांनी विचार करायला पाहिजे। कारण हा लढा एकट्या व्यक्तीचा नव्हता, सर्वांचाच होता। तर लढ्यामध्ये आपण जे काही विचारसरणी वापरली होती ते विचारसरणी कायमस्वरूपी टिकून आहे का विचारसरणी बदलली याचा सुद्धा सगळ्यांनी विचार करावा। आता बघितलं असेल काही जण वेगळ्या प्रकारचे व्हॉट्सअपवर याच्यावर मेसेज व्हायरल करतील, पण मेसेज याच्याकडे लक्ष करू नका। काही काळानंतर तुम्ही बघितलं असेल मनोज जरांगे पाटलांची प्रतिमा मलिन करण्यासाठी व्हिडिओ सुद्धा कोणी व्हायरल करू शकतात, त्याच्याकडे थोडं लक्ष देऊ नका। कारण या ठिकाणी ज्या व्यक्तीची प्रतिमा चांगल्या प्रकारची आहे त्याला मलिन करण्याला काही वेळ लागत नाही, कारण बघितलं असेल सोशल मीडिया मार्फत अशा प्रकारचे मेसेज व्हॉट्सअपचे व्हिडिओ जर व्हायरल झाले तर कदाचित अवघड होऊ शकतं। म्हणून प्रत्येक व्यक्तीने जे आतापर्यंत आपल्या मार्फत लढा चालू होता, जे विचार विनिमय आपल्याचे होते, मग आपण कोणते विचार केले होते ते विचार कायमस्वरूपी आपल्या डोक्यात राहिले पाहिजे, जेणेकरून आता बघितलं असेल कोणीही आपल्या समोर येणार नाही की तुम्ही अशा प्रकारचं हे करा ते करा, अशा प्रकारचे वक्तव्य कोणी करणार नाही। कारण सध्या बघितलं असेल एक आदर्श आचारसंहिता लागू आहे, म्हणून तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये तुम्हाला भडकाऊ भाषण देऊन तुमच्याकडून ते माहिती गोळा करून किंवा तुम्हाला तीनदा सांगून ते करून घेण्याची सध्या वेळ नाहीये। कारण आतापर्यंत जे काही सांगितलेलं आहे ते प्रत्येकाच्याच डोक्यामध्ये विचार चालू आहेत, नेमकं काय करायचं आहे। मग आता नेमकं काय करायचंय त्याची निर्णय सभा येत्या 24 तारखेला घेतील आणि सर्वांना निर्णय कळेल। कदाचित सर्वांना तो निर्णय मान्य असेल, जेणेकरून कुठंतरी आपल्या फायदेशीर असो किंवा सर्वांसाठी फायदेशीर असो जो काही निर्णय होणार आहे तो आतापर्यंत लढा लढवलेला आहे, त्या लढ्याचं कुठंतरी यश प्राप्तीसाठी ते निर्णय होणार आहे। कदाचित त्या अंतरवाली सराटी या ठिकाणी सर्व व्यक्तींचा सहभाग असेल, जे काही व्यक्तींची त्यांनी आता न्यूजद्वारे तुम्ही बघितलं असेल, जे समन्वयक असतील,
जे जास्त प्रमाणामध्ये स्वयंसेवक असतील, म्हणजे सर्व ज्यांनी आतापर्यंत बैठका तुम्ही बघितलं असेल, आयोजन केलेलं असेल, सर्वांचं नियोजन केलं असेल, भरपूर सारे व्यक्ती त्या ठिकाणी जाऊन कदाचित योग्य ते निर्णय येऊ शकतो आणि त्या निर्णयाचे सर्वजण बघितलं असेल, न्यूजद्वारे ती तारीख सुद्धा गेलेली आहे. त्या तारखेमध्ये 24 तारखेला आंतरवाली सराटीमध्ये काय निर्णय घेतील येत्या काळामध्ये आपल्याला दिसणार आहे. पण आता मी प्रत्येक वेळेस तेच सांगणं हे कुठेतरी चुकीचं वाटणार आहे, कारण आपण ते प्रत्येक वेळेस एखादी गोष्ट जर 4-4 वेळेस सांगितलं तर त्याला कुठेतरी फायदा राहत नाही. मग आतापर्यंत जे व्हिडिओ मार्फत आपण विचारसरणी तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे, त्या विचारसरणीला मरू न देता ती जागी राहू द्या आणि ती जागी राहून कुठंतरी आपल्या गोष्टीच्या ज्या फायदेशीर गोष्टी आहेत किंवा ज्या गोष्टीसाठी आपण लढा लढवलाय त्या गोष्टी आपल्याला मिळणं सुद्धा गरजेच्या होत्या. पण आता त्या आचारसंहितेच्या लोकसभेच्यामुळं आपल्याला ते का निर्णय घेता येणार नाही, तुम्हाला माहिती आहे आचारसंहिता लागू असल्या कुठल्या प्रकारचा निर्णय घेता येत नाही. पण ते का घेतला नाही किंवा त्याच्या बदल्यामध्ये मनोज जरांगे पाटील कोणता निर्णय घेणार आहेत 24 तारखेला कळेल. ठीक आहे, तर आपल्याला जे काही याच्या पुढे निर्णय होणार ते आपल्या व्हिडिओ मार्फतच कळणार आहे. जास्त काही बोलण्याची गरज नाही, कारण आतापर्यंत खूप सारं बोललेलं आहे ते तुमच्या डोक्यामध्ये असणार आहे. विसरू नका, फक्त येत्या काळामध्ये आपल्याला कळणारच आहे नेमका कोणता निर्णय होणार आहे. तर मनोज जरांगे पाटील कोणता निर्णय घेतील येत्या काळामध्ये तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत लगेच दिसून जाईल. ठीक आहे, थांबतो. धन्यवाद.